वागळे स्ट्रीट येथील लोढा सुप्रीमो येथे सुरू असलेल्या बांधकामांमुळे रस्ता अरुंद झाला असून नाल्याजवळ कोणत्याही प्रकारचे बॅरिकेड लावण्यात आले नाहीत. यामुळे या ठिकाणी कोणताही अपघात अथवा जीवितहानी होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने त्वरित या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केली आहे. कल्याण पूर्वेतील प्रमुख वाहतूक केंद्र असलेल्या चक्कीनाका येथे मागील काही काळापासून मुख्य वाहतूक सिग्नल बंद अवस्थेत असल्यामुळे दररोज सकाळी आणि सायंकाळी प्रचंड वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून रस्त्यावरील प्रवास अतिशय त्रासदायक बनला आहे. वाहतूक सिग्नल बंद असल्यामुळे वाहन चालक, पादचारी, शाळकरी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर शिस्त नसल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढण्याची शक्यता असून स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मोटर वाहन कायदा 1988च्या कलम 19 फ नुसार सार्वजनिक वाहतुकीचा सुरक्षित आणि सुरळीत प्रवाह राखणे आवश्यक आहे. या अनुषंगाने चक्कीनाका परिसरातील कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी वाहतूक विभागाकडे वाहतूक सिग्नलची त्वरित दुरुस्ती करावी, वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी तैनात करावेत, वाहन चालकांसाठी सूचना फलक अर्थात साइन बोर्ड्स लावण्यात यावेत अशा मागण्या केल्यात. या परिस्थितीकडे वाहतूक विभागाने गांभीर्याने पाहून नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत तातडीने आवश्यक पावलं उचलावीत अशी नागरिक, स्थानिक व्यापारी, शाळा व्यवस्थापन आणि सामाजिक संस्थांची कळकळीची मागणी आहे. जर वेळेत कार्यवाही न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलनात्मक भूमिका घेतली जाऊ शकते असा इशारा कल्याण ग्रामीण विधानसभेचे प्रमुख रोहिदास मुंडे यांनी दिलाय. यावेळी निवेदन देताना जिल्हा संघटक तात्यासाहेब माने, उपजिल्हा प्रमुख राहुल भगत, सदाशिव गायकर, विधानसभेचे संघटक विजय भोईर, तालुका प्रमुख भगवान पाटील, तालुका संघटक भालचंद्र म्हात्रे आदीही उपस्थित होते. शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशा 12 जणांची नुकतीच बदली झाली होती. या अधिकाऱ्यांच्या बदल्यात ठाणे शहर पोलीस दलात 25 अधिकाऱ्यांची नव्यानं वर्णी लागली आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलीस दलाला अतिरिक्त बळ मिळाले. राज्यातील पोलीस दलासह इतर आस्थापनांच्या ठिकाणी असलेल्या पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी काढण्यात आलेत. यामध्ये ठाणे शहर पोलीस दलातील 5 पोलीस निरीक्षकांची बदली झाली आहे, तर ठाणे शहर पोलीस दलात 14 पोलीस निरीक्षकांची वर्णी लागली आहे. त्याचप्रमाणे 7 सहाय्यक पोलीस निरीक्षकांची ठाणे शहरातून इतर ठिकाणी बदली झाली आहे.
यामध्ये 3 महिलांचाही समावेश आहे. तर बदलीच्या यादीत असलेल्या 2 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना 1 वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. सुखविंदर सिंग यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे आदेश पारित झाले. कल्याण, ठाणे आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी जास्त जागांची मागणी करत असल्यानं भारतीय जनता पक्षानं स्वबळावर निवडणुका लढण्याची चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे राज्यात महायुती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र एकला चलोरीची भूमिका महायुतीचे पक्ष घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीकरिता कंबर कसली आहे. या निवडणुकीत महायुतीच्या पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली असली तरी शिवसेनेनं मुंबई, ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जास्त जागा मागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई येथे आले असताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजप आणि महायुतीमधील नेत्यांची भूमिका स्पष्ट केली होती. मित्रपक्ष जर त्यांच्या ताकदीपेक्षा जास्त जागा मागत असेल तर स्वबळावर निवडणूक लढण्याची चाचपणी करावी असा सूर भाजपमधून आला आहे. या दृष्टीनं ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई या महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करावी अशा सूचना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचं समजतं. ठाणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावी अशी मागणी स्थानिक पदाधिकारी करत आहेत. तसंच नवी मुंबईची निवडणूक देखील एकट्याने लढावी अशी भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी वारंवार मांडली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे रवींद्र चव्हाण देखील एकला चलोरेच्या भूमिकेवर ठाम असल्यानं या महापालिका निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत आयोजित यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 2025 अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत राज संस्थांना तसंच गुणवंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 27 मे रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालय मुंबई येथे आयोजित समारंभात सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात ठाणे जिल्हा परिषदेच्या अतिशय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पंचायत राज संस्थांना आणि गुणवंत अधिकारी कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी ग्रामविकास आणि पंचायत मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी तसंच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, प्रकल्प संचालक छायादेव शिसुदे तसंच इतर मान्यवरही उपस्थित होते. या अभियानांतर्गत जिल्हा परिषद वर्धा रोहन घुगे यांच्या कार्यकाळातील कामगिरीसाठी त्यांना यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 2022-23 अंतर्गत राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अर्थात ₹30 लाख रकमेसह प्रदान करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी या गौरव प्रसंगी भावना व्यक्त करताना यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानांतर्गत मिळालेला हा गौरव म्हणजे केवळ संस्थेचा सन्मान नाही तर जिल्हा परिषदेच्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या आणि कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवाभावाची पावती असल्याचं सांगितलं. शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायती यांचा समन्वय अत्यावश्यक असून ठाणे जिल्ह्यात आम्ही सशक्त पंचायत
सक्षम ग्रामविकास या तत्वावर काम करत असून हा पुरस्कार आमच्या कार्यपद्धतीला मिळालेली मान्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं।